सिडको परिसरातील स्प्लेंडर हॉल येथून गुन्हे शाखा युनिट 2च्या वतीने 1.5 किलोपेक्षा जास्त गांजा घेऊन जाणाऱ्या 4 संशयितांना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी एका सँट्रो गाडीतून अनधिकृत गांजा नेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार स्वप्नील जुंद्रे यांना गुप्त बातमीदाराकडून दुपारच्या सुमारास 4 इसम हे लाल रंगाची सँट्रो कार क्रमांक MH14 AE 4317 यावरून नाशिक शहरातील द्वारका उड्डाणपुलावरून मुंबई हायवे दिशेने अंमली पदार्थ घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सदरची बातमीची खात्री करून गुन्हे शाखा युनिट 2चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक VD श्रीमणवार यांनी द्वारका उड्डाणपूल ते पाथर्डी फाटा दरम्यान सापळा रचून लाल रंगाची सँट्रो कार ही स्प्लेंडर हॉल समोरील पंक्चरजवळ घेराव घालत थांबून रस्त्याच्या बाजूला त्याचे ताब्यातील कार थांबवली असता वाहनातील संशयित चेतन दीपक पाटील वय वर्ष 20, पवन अशोक पाटील वय वर्ष 21, प्रशांत गुलाबराव पाटील वय वर्ष 29, निलेश विश्वास पाटील वय वर्ष 26 सर्व राहणार डोली तालुका पारोळा जिल्हा जळगाव यांच्या ताब्यातून एकूण 18,000 रुपये किमतीचा 1,651 ग्राम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ तसेच 1 लाख रुपये किमतीचे सँट्रो कार, 30,000 रुपये किमतीचे मोबाईल फोन असा एकूण 1,48,000 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला। सदर कार्यवाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव, हेमंत नागरे, पोलीस हवालदार मनोहर शिंदे, संजय सानप, प्रकाश महाजन, सुनील आहेर, चंद्रकांत गवळी, स्वप्नील जुंद्रे, समाधान वाजे, विशाल कुवर, महेश खांडबहाले, तेजस मते, दशरथ निंबाळकर, मधुकर साबळे, समाधान वाजे, विशाल कुवर, महेश खांडबहाले, रोहित आहिरे, जितेंद्र वजिरे आदींनी केली आहे। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।